पाल ले कोई रोग नादा मरने के वास्ते, सिर्फ सेहत के सहारे जिंदगी कटती है। गोविंदा, नसीब 1997। सुजाता, ए सुजाता, सुजाता, तू जा आता। नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जायची नाही। अगं असं काय करतेस सुजाता? बरं एक काम कर, पाहुण्यांसाठी काहीतरी खायला घेऊन ये बरं। काहीतरी फरसाण, फाफडा, खाकरा वगैरे। घरात काही आहे का खायला? फक्त तांदूळ आहेत, त्याची पेज करायची आहे तुमच्यासाठी रात्री। पेज नाही ग, पेज। तेच ते। Now we are on the same page. बर काही सरबत वगैरे तरी आणशील की नाही यांच्यासाठी? पाणी कुठे येतं या घरात? एक बादली भर पाणी होतं फक्त, तुमच्या स्पंजबाथसाठी राखून ठेवलं होतं, तेच दिलं यांना प्यायला। हे काय बोलतेस सुजाता? अजून किती हरलेलं बघायचंय तुला मला? हारना जीतना तो सब ऊपर वाले के नाम पे। आपण काय खेळत राहायचं? वा, भर बाबा भर। तू इथेच थांब, मी तुझी या सगळ्यांची ओळख करून देतो। ही आहे सावनी, 2006 to 2009। ही आहे समन, 2009 to 2012। आणि ही अजिता, 2011 to 2014। अजिता 2011? पण तेव्हा तर मी होते। ऍक्च्युली 2011 मध्ये एका लडाखच्या कॅम्प मध्ये आम्ही भेटलेलो। म्हणजे तू पुण्याला योगा शिबिराला जातोय सांगून तू लडाखला गेला होतास? आणि मला सांगितलं होतं की आजी आजारी आहे। हेच या अशाच सगळ्या चुका केल्यात मी, त्यामुळे आज मी हे आयुष्य भोगतोय। या सगळ्या चुकांबद्दल मला जरा तुमच्याशी बोलायचंय, आणि मी जे बोलणार आहे ते मी खरं बोलणार आहे, क्योंकि मैं कभी झूठ नहीं बोलता। काय झालंय तुझं हे साहिल? ब्राईटनेस पाहिजे अख्ख्या वॉलवर, हा? आणि थोडस असं हवं असेल तर टेक्स्चरिंग, राईट? आणि मधोमध असा मोटिवेशनल कोट, स्टे हंग्री स्टे फुलिश, स्टीव्ह जॉब्स। व्हॉट? स्टे हंग्री म्हणजे लोकांनी आपल्या हॉटेलमध्ये यायचं आणि स्टे हंग्री खाणारच नाही तर मग काय पॉइंट आहे? नाही, मला काय वाटतं ना, ब्राईटनेस पाहिजे आणि टेक्स्चरिंग करायचं आहे। डन। मला हँडप्रिंटचे पक्षी हवे। मी काय म्हणते आपण आता ऑलरेडी एवढी माती खातोच आहे ना, एक काम करूया, इथं छान पैकी ना आपण शेणानं सारवूया। मी आणते आता जाऊन शेण, मस्त असं शेणाने सारवायचं। मला येतंय ना, मी करते। मी का सोडली नोकरी? का सोडली मी नोकरी? गुड वन, गुड वन। थँक्यू। हे आनंदी, आणि हे बघ, हे आपलं किचन। हा, स्टोरेज चांगलं आहे। इथे ना लग्नानंतर तू आपल्याला मस्त मस्त डिशेस बनवून द्यायचा, पण आपली एक डिमांड असणार ना लग्नानंतर। अरे तू म्हणशील ती डिमांड पूर्ण करेन मी, म्हणजे वेलदोड्यांच्या पोळ्यांपासून ते मटारच्या लाडवांपर्यंत सगळं करेन। तू सांग फक्त तुला काय पाहिजे? सांगू? मला ना मटन, वजरी। रुपेश,
नाही हा? हो ना, नाही हो ना. नाही नाही रे, नाही 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 ऍब्सोल्युटली मी नाही करणार आहे. प्लीज. अरे मी नाही उचलणार आहे सिलेंडर. अरे गौरवने सांगितलं आपल्याला आणायला. काही कामं सांगतो, सिलेंडर उचलणं सोपं आहे का? 3-4 माणसं लागतात, ताकदीचं काम आहे. नाही होत. काय आनंदी, व्ह्यू बघितला का आपला विंडोचा? हा, सॉलिड आहे की नाही? हा, बघ कसं एकदम मोकळा टाकला, केवढा वारा येतो. हा, आणि सूर्यप्रकाश पण बघ केवढा येतो घरात, मस्त पैकी. नाही आता जरा दुपारची रखरख काय म्हणून. हे मी काय म्हणतो आनंदी, आपण ना या खिडकीतून ना रात्री मस्त चांदण्या मोजायच्या, फुल रोमांचिक. हा, संकष्टीचा चंद्रही छान दिसेल ना इथून. काय आनंदी, याच्यात पण तुझा देवदेव. हा, अगं आता संकष्टीचा मून नाही, हनीमूनचा विचार करायला पाहिजे तू. हे चुप, काही सुरू असतं. रोमांचिक. रोमॅन्टिक, एक रोमॅन्टिक इव्हनिंग आहे. हा? आणि गौरवला एखाद्या मुलीला प्रपोज करायचंय, तो काय म्हणेल? मॅडम, गुड वन, गुड वन. प्रोफेसर रस्किन डिव्हिलियर्स यांच्या लव्हॉलॉजीच्या थिअरीनुसार जेव्हा माणसाला समोरच्या व्यक्तीबद्दल काही वाटायला लागतं तेव्हा हार्मोन्स सिक्रेट होतात. आणि समजा पप्प्या शेटला एखाद्या मुलीला प्रपोज करायचं असेल, रोमॅन्टिक वागायचं असेल, तर तो काय म्हणेल? हा, काय म्हणेल? तो म्हणेल मी काय म्हणतो, ताई. ऐका ना, ताई. हा जोक आहे की जिला प्रपोज करायचं तिला तो ताई म्हणतो. बाईचं जोक सुद्धा कळत नाही लोकांना. हा जोक. मी आपल्या हॉटेलचं लाइटिंग सॉर्ट केलंय. बिजली. काय झालं रे? काय नाही, काय नाही. रुपेश, काय चाललंय? काय नाही. तू बोलली होतीस ना लोक आपल्याकडे बघतायत. हा, आता इथे आपल्याला कोणच नाही बघणार. हा, रुपेश, तुला 100 वेळा सांगितलंय, हा पोरकटपणा आत्ता नाही, लग्न झाल्यावर. अगं पोरांचाच विचार करतोय ना, म्हणून पोरकटपणा करतोय. नाही ना रे. बरं आता नो जोकिंग, एकदम सिरियस. हा, मला तुला एक गोष्ट सांगायची. काय? काय 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 कळत नाही का काय ते? काय? अरे आपल्याला मोठी रूम हवीये, मुलींना छोटी रूम द्यायची, पण त्या लेडी डॉनला कोण सांगणार आहे? गाईज आमचं ठरलंय. ओके, आम्ही या मोठ्या रूम मध्ये आणि तुम्ही इकडे. या मला बोलायचंय. काय? हे कंजेस्टेड रूम मध्ये आपण नाही राहू शकणार. काय मी आधी राहिलोय 10 बाय 10च्या खोलीत 12 माणसं वगैरे, पण आता जमणार नाही आपल्याला. भाडं भरतो ना हवं तर जास्त, पण मोठी रूम मुलांची. हे पप्प्या, हे पोरी पोराचा भेदभाव नाही चालणार. हा? ये उगाच ऐकून घेतो म्हणून काहीतरी बोलायचं नाही लाऊडस्पीकर सारखं. पोरगी म्हणून बोलत नाही आपण, नाही तर असल्या बोलबच्चनला फुंकरी तोडवतो. राग रतन भारी एंड चाय के साथ टोस्ट बटर खारी. मला असं वाटतंय ना की आपल्या रेस्टॉरंटसाठी आपल्याला सुंदर लोकेशन मिळालेलं आहे, पण फक्त असं चाबूक नाव सुचलं पाहिजे यार. म्हणजे नाव इतकं चाबूक पाहिजे ना की ते बघूनच लोकांना रेस्टॉरंटमध्ये यावंसं वाटलं पाहिजे. मीच्या मनाचा एवढा विचार आणि माझ्या मनाचा काहीच नाही. ठीक आहे, मग सांग ना तुझ्याच मम्मीला, तिला आवडेल तशी आणि नाव बदलायला तयार असेल अशी मुलगी बघायला तुझ्यासाठी.